नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत आपल्या पर्सेंटाईल अनुसार कोणत्या कॉलेजचा स्पॉट राऊंड जॉईन करणं गरजेचं आहे. कारण दरवर्षी आम्ही पाहतो स्पॉट राऊंडचे विद्यार्थी खूप जास्त फॉर्म भरतात आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्या पर्सेंटाईल अनुसार एक्झॅक्टली जायचंय कुठल्या कॉलेजला हेच माहिती होत नाहीये. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या पर्सेंटाईल अनुसार कशा पद्धतीने कॉलेज आणि ब्रांचची निवड करायला पाहिजे याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. आणि मेनली हे इन्फॉर्मेशन घेत असताना विद्यार्थी पालकांना 99 पर्सेंटाईल पासून अगदी 80 पर्सेंटाईल पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्पॉट राऊंड कशा पद्धतीने निवडायचा आहे हे इन डिटेल आपण चर्चा करणार आहोत. मेनली जोही आपला स्पॉट राऊंड आहे हा स्पॉट राऊंड असेल अथवा ILS असेल, दोन्ही राऊंडची सुरुवात जवळपास 3 ऑगस्ट पासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि जवळपास 5 सप्टेंबर पासून या राऊंडची या ठिकाणी चॉईस फिलिंग वगैरे राहणार आहे. त्या कारणास्तव किंवा त्यानुसार आपण जर या ठिकाणी स्पॉट राऊंडचा जर आपण सीईटी सेल वरती फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे याबद्दल जर माहिती घेत असाल तर मेनली आपल्याला महासीईटी सेल या पोर्टलवरती जायचं आहे आणि पोर्टलवरती गेल्यानंतर आपल्याला आपला लॉग इन आयडी आणि पासवर्ड या ठिकाणी मेन्शन करायचा आहे आणि शेवटला आपल्याला स्क्रोल करायचं आणि शेवटच्या सेक्शन मध्ये आपण पाहू शकतात इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म यामध्ये आपल्याला फॉर्म फिल करायचा आहे आणि जे काही प्रेफरन्सेस आहेत या आपल्याला प्रिंट मध्ये दिसून जाईल. फर्स्ट स्टेप आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्याला जोही या ठिकाणी थर्ड नंबरचा कॉलम आहे हा कॉलम दिसेल. यामध्ये सिलेक्ट युनिव्हर्सिटी, सिलेक्ट डिस्ट्रिक्ट आणि सिलेक्ट इन्स्टिट्यूट स्टेटस या पद्धतीची इन्फॉर्मेशन दिसेल. तर यामध्ये आपल्याला सिलेक्ट युनिव्हर्सिटी हा सर्वात इम्पॉर्टंट कॉलम आहे आणि या सिलेक्ट युनिव्हर्सिटीला क्लिक करा आणि आपल्याला कॉलेज सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीनं पूर्ण लिस्ट तुमच्या समोर येईल. ज्याही कॉलेजमध्ये आपल्याला स्पॉट राऊंड साठी जायचंय ते फक्त तुम्हाला सिलेक्ट करून ठेवायचंय. यामध्ये प्रेफरन्स ऑर्डर काही लावायची गरज नाहीये, ब्रांच सिक्वेन्स काहीच लावायची गरज नाहीये. या ठिकाणी फक्त कॉलेज फक्त सिलेक्शन आहे. त्यामुळे कॉलेज सिलेक्शन करा आणि कॉलेज सिलेक्शन झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी पाहू शकतात आपल्याला हे दोन कॉलम दिसतील, अप्लाय फॉर ILS आणि अप्लाय फॉर ACAP. ठीक आहे, तर आपल्याला दोन्ही भरायचे, काही अडचण नाही, आपल्याला दोन्हीसाठी अप्लाय करून टाकायचं आहे. दोन्हीसाठी अप्लाय करून आपण प्रोसेस मध्ये राहायचं आहे. दोन्ही मध्ये डिफरंट काय याबद्दल सुद्धा तुम्हाला मी पुढील स्लाइड मध्ये इन्फॉर्मेशन देईन. पण दोन्ही या ठिकाणी ऍड करायचं आणि सिलेक्शन. आता विद्यार्थ्याला यामध्ये महत्वाची देईल, आपण एखाद्या कॉलेजला सिलेक्ट केलं म्हणजे आपल्याला जाणं अनिवार्यच आहे का? तसं काहीच नाहीये. आपण नाही जरी गेलं तरी या ठिकाणी चालू शकतं. आपण सिलेक्ट केलं, नाही गेलात अडचण नाहीये. सिलेक्ट केलं, गेलात त्या ठिकाणी नंबर लागला तर मच बेटर असणार आहे आपल्याला. ठीक आहे. पण असं नाही की आपण सिलेक्ट केलं म्हणजे आपलं जाणं अनिवार्यच आहे असं काही नाहीये. आता मेन काय ILS इन्स्टिट्यूट लेवल राऊंड. आता ह्या इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आपल्याला काय असणार आहे याबद्दल आपण माहिती घेऊ. ज्याही विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोटे अंतर्गत ऍडमिशन घ्यायचं आहे असे विद्यार्थी इन्स्टिट्यूट लेवल राऊंडला अप्लाय करू शकतात. यामध्ये जेही कॉलेजची फीस आहे याच्या आपल्याला 3 पट म्हणजे जास्तीत जास्त 3 पट पर्यंत कॉलेज या ठिकाणी आपल्याला चार्ज करणार. लक्षात घ्या मी शब्द काय वापरला, जास्तीत जास्त 3 पट पर्यंत हे कॉलेजेस चार्ज करू शकतात. ठीक आहे, याच्यावरती आपल्याला करता येणार नाही. पण काही कॉलेजेस काही ब्रांच अनुसार फक्त कॉलेज फीस किंवा 2 टाइम फीस मध्ये सुद्धा ऍडमिशन देतात. हे सुद्धा त्यात महत्वाचा पॉइंट असणार आहे. तर दुसरा पार्ट आहे यामध्ये ए कॅप म्हणजे अगेन्स्ट कॅप. आता लक्षात घ्या ज्याही आपले कॅप 1, कॅप 2, कॅप 3, कॅप 4 हे काही जे काही आपले चॉईस फिलिंग चालू आहे या चॉईस फिलिंग मध्ये जर चौथ्या राऊंड नंतर जर रिक्त जागा राहत असतील तर त्या ठिकाणी आपला एक कॅप राऊंड कंडक्ट केला जातो. एक कॅपला आपण स्पॉट राऊंड सुद्धा या ठिकाणी म्हणायला हरकत नाहीये. तर या राऊंड मध्ये जेही विद्यार्थी पार्टिसिपेट करतात त्या विद्यार्थ्यांना रिमेनिंग वॅकंट सीट वरती या ठिकाणी ऍडमिशन मिळू शकतात. ठीक आहे. तर एकॅपचे यावर्षी बऱ्यापैकी रूल्स पण चेंज झालेत की जर आपण SCBC EWS प्रवर्गात असाल तर आपल्याला या ठिकाणी कॉलेजची जी काही पूर्ण फीस आहे हे भरून आपल्याला ऍडमिशनला जावं लागेल. जर आपण कुठल्या कॅटेगरी प्रवर्गात असाल तर आपलं उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखाच्या आत असेल तरच आपल्याला या ठिकाणी स्पॉट राऊंड मध्ये स्कॉलरशिप बेनिफिट्स भेटतील आणि जर यापेक्षा व्यतिरिक्त जर कॅटेगरी असेल तर आपल्याला स्कॉलरशिप बेनिफिट भेटणार नाहीत. हे सर्वात महत्वाचं या वर्षीचं अपडेट आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक या राऊंडला जाताना या गोष्टीचा विचार करणे गरजेचं असणार आहे. नेक्स्ट जोही आपला व्हिडिओचा मेन टॉपिक होता याकडे आपण बोलूया. आता विद्यार्थ्यांना जेही आता
99.50 या विद्यार्थ्यांना एक प्रश्न आहे की माझे तर मार्क्स खूप चांगले आहेत, पण मला माझ्या मार्क्स अनुसार सध्या कॅपमध्ये कॉलेज मिळालं नाहीये. तर मला पुढील पर्याय काय असणार आहे? तर या ठिकाणी पाहू शकतात आपण कॉलेजची मी पूर्ण माहिती घेतली. कॉलेजच्या ब्रांचची सुद्धा या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिली आहे. विद्यार्थ्याला आत्ताच सांगेल, व्हिडिओ थोडासा मोठा असू शकतो कारण का आपण या ठिकाणी 80 पर्यंत कव्हर करणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला, तर विद्यार्थ्यांना क्लिअर पूर्ण आयडिया येऊन जाईल, की आपल्याला कशा पद्धतीनं स्पॉट राउंड कंडक्ट केला जातो आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने पार्टिसिपेट करायला पाहिजे. तर त्यामुळं या ठिकाणी सीओपी, आयसीटी, व्हीजीटीआय, पीआयसीटी, एसपीआयटी, वालचंद अशा कॉलेजेस आपण घेतला. तर विद्यार्थ्याला प्रश्न पडेल, सध्याच कुठल्याच कॅप राउंडमध्ये या कॉलेजेसमध्ये व्हॅकन्सी नाहीये. मग स्पॉट राउंडला होणार आहे कशी व्हॅकन्सी? तर महत्त्वाचं या ठिकाणी इन्फॉर्मेशन देईल. बरेच असे विद्यार्थी असतात, की जे विद्यार्थी या कॉलेजेसमध्ये अलॉटेड होतात, पण त्यांचं ऍडमिशन कुठेतरी आय-आय-टी, एन-आय-टी, ट्रिपल आय-टी, बिट्स पिलानी किंवा काही सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये या ठिकाणी झाल्या असतात. आणि हे विद्यार्थी याही ठिकाणी चॉईस फिलिंग ठेवतात. पण ज्याही वेळेस या विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग करण्यासाठी जायचं असेल, तर हे विद्यार्थी रिपोर्टसाठी जात नाहीयेत. त्यामुळं या ठिकाणी जरी आज आपल्याला व्हॅकन्सी दिसत नसेल, तर आपला राउंड 4च्या नंतर जीही व्हॅकन्सी येईल, या व्हॅकन्सीमध्ये सीयूपीच्या जवळपास सीएस ब्रांचच्या 18 ते 22 जागा या ठिकाणी आपल्याला दिसतील. सेम ॲज आपण एआयचा विचार केला, ईएनटीसीचा विचार केला, तर सेम आपल्याला 10-15, 10-15, 10-15 सीट या ठिकाणी आपल्याला दिसून येत असते. तर त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांनी ज्याही विद्यार्थ्यांना 99.50 पर्सेंटाइल आहे, अशा विद्यार्थ्यांनी जे काही कॉलेज जॉइन करायचं आहे स्पॉट राउंडसाठी, ते आहे फर्स्ट आपलं सीयूपी कॉलेज. सेकंड असणार आहे आपलं आयसीटी. आयसीटी कॉलेज विद्यार्थ्यांना सांगून सुद्धा बऱ्याच विद्यार्थी मिस करतात. आयसीटी हे एक कॉलेज जे आहे केमिकल रिलेटेडच्या काही जे ब्रांचेस आहेत, या ब्रांचेससाठी आहे. त्यामध्ये केमिकल, पॉलिमर, प्लास्टिक टेक्नॉलॉजी अशा काही ब्रांचेस येतात. हे कॉलेज आपलं इज इक्वल टू एनआयटी कॉलेज आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना केमिकल रिलेटेड आहे, तर या कॉलेजला सेकंड प्रायोरिटी ठेवला तरी काय अडचण नाही. नेक्स्ट आहे व्हिजिट कॉलेज, पीआयसीटी, एसपीआयटी आणि वालचंद. या सर्व कॉलेजमध्ये या रँकच्या विद्यार्थ्यांनी स्पॉट राउंडसाठी जायचं आहे. जर आपल्याला कॅपमध्ये जर सीट मिळाली नसेल, तर आपण या कॉलेजेससाठी स्पॉट राउंडसाठी जायचं आहे. कारण का विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये सध्या सीट मिळाल्यात या पर्सेंटेजच्या, पण कुठल्या सीट मिळाल्यात? कदाचित मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, इलेक्ट्रिकल असेल. पण टार्गेट काय या विद्यार्थ्याचं? की सीएस, आयटी आणि ईआय या ब्रांचसाठी. तर अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी वेट करायचंय जेव्हाही या कॉलेजेसचे फॉर्म निघतील. सध्याला काय सीईटी सेलवरती अप्लाय करून ठेवायचं आहे आणि जेव्हाही कॉलेज लेवलवरती फॉर्म निघतील, हे सुद्धा कॉलेजचे फॉर्म आपल्याला भरून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी क्लिअर केलं की 99.50 च्या विद्यार्थ्यांना काय करायचंय. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, बरेच असे विद्यार्थी आहेत की ज्यांचं पर्सेंटाइल 90 पेक्षा बिलो आहे आणि त्यांना टॉप कॉलेजची या ठिकाणी ऍडमिशन मिळवायची आहे. तर अशा कुठल्याही विद्यार्थ्यांना जर मॅनेजमेंट कोटा असेल अथवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी थ्रू ऍडमिशन घ्यायचं असेल, तर आपलं 100% ट्रस्टेड ऍडमिशन आम्ही आपल्या ऑफिसच्या मार्फत दरवर्षी करत आलो आणि याही वर्षी करणार आहोत. ज्याही विद्यार्थ्यांना इन डिटेल इन्फॉर्मेशन घ्यायची आहे, लातूरमध्ये ऑफिस आहे, पुण्यामध्ये 2 ऑफिसेस आहेत. आपण कुठल्याही ऑफिसला फिजिकल व्हिजिट करा, भेट द्या, पूर्ण प्रवेश प्रक्रियेबद्दल माहिती समजून घ्या आणि जर आपण इंटरेस्टेड असाल, आपलं बजेट चांगलं असेल, तर आपण मॅनेजमेंटसाठी सुद्धा जाऊ शकता. जे काही महाराष्ट्रातील कॉलेज दिले टॉपचे, या सर्व कॉलेजमध्ये सक्सेसफुली आणि व्यवस्थित ऍडमिशन आपण करून दिलं जाईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे ज्याही विद्यार्थ्याचा पर्सेंटाइल स्कोर आहे 99 पासून या ठिकाणी 99 पॉईंट पर्यंत. कारण मी या ठिकाणी एवढा हा डिफरन्स का घेत आहे लक्षात घ्या. लास्ट इयर जर असेल तर मी डायरेक्टली 98 वरती आलो असतो. पण या वर्षी जर आपण विचार केला 100 पर्सेंटाइल आणि त्यानंतर 99.990 पर्यंत म्हणजे 99.99 पासून 99.0 पर्यंत जर आपण विचार केला, विद्यार्थी संख्या खूप जास्त आहे. त्याच्यामुळे या वर्षीचा जोही स्पॉट राउंडचाही मेरिट असणार आहे, हा हाय साईडलाच असणार आहे. तर त्या अनुषंगाने आपण जर 99 प्लस पर्सेंटेजचा विचार करत असाल, सीयूपी मध्ये ईएनटीसी, व्हिजिटा मध्ये ईएनटीसी, आयसीटी मध्ये पॉलिमर आणि प्लास्टिक टेक्नॉलॉजी, वालचंद मध्ये ईएनटीसी, पीआयसीटी मध्ये ईएनटीसी आणि डीजे सांगवी मध्ये सीएसआयटी एआय आणि व्हीआयटी पुणे मध्ये सीएसआयटी एआय याच्यासाठी जाऊ शकतात. पीसीसीबी मध्ये सीएसआयटी एआय आणि थाडोमल मध्ये सुद्धा सीएसआयटी एआय आणि व्हीआयटी वडाला मध्ये सुद्धा सीएसआयटी या ब्रांचसाठी आपण ट्राय करू शकतो. या सुद्धा विद्यार्थ्यांना सध्या जर परिस्थितीला पाहिलं असता, जर आपण काही टॉप कॉलेजमध्ये जर विचार केला,
तर सीएस मिळाली नाहीये. तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी सीएस साठी आपण या कॉलेजेसला सुद्धा प्राधान्य देऊ शकतो. नेक्स्ट आहे की जोही 99.99 म्हणजे या ठिकाणी थोडंसं मिस्टेक झालाय डिजिट. या ठिकाणी आपल्याला 98 टू या ठिकाणी 99 असं या ठिकाणी मेन्शन करायचं होतं. तर जे काही असेल मी तुम्हाला क्लिअर करेक्शन करून सांगेल. ज्या विद्यार्थ्यांना 99 पर्सेंटाईल आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी जर सांगायचं झालं तर सीयूपी मध्ये आपण या पर्सेंटाईल अनुसार पाहू शकतो मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि प्रोडक्शन या ब्रांचेसला आपण प्राधान्य देऊ शकतो. सेम ॲज व्हिजिट मध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, एसपी मध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, आयसीटी मध्ये पण सेम, डीजे सांगवी मध्ये एआय रिलेटेड आणि ईएनटीसी. या वर्षी मला असं वाटतं की जे विद्यार्थी 98 पर्सेंटाईल मध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना एसपीआयटी, पीआयसीटी मध्ये सीएस मिळणं अगदीच कठीण जाणार आहे. त्यामुळे असे ऑप्शन्स दिले आहेत. नेक्स्ट आपलं पीसीसी. पीसीसी, सीएसआयटी यापर्यंत आपल्याला या ठिकाणी मिळू शकते. ठीक आहे, हे सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. ज्याही पार्ट्स मध्ये आपल्याला काही अडचण आहे, डाऊट्स आहेत, क्वेश्चन आहेत, आपण विचारा. मी तुम्हाला या ठिकाणी कमेंट्स मध्ये आन्सर डेफिनेटली देणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे की 97. आता या विद्यार्थ्यांचे सगळ्यात जास्त हाल कॅप राऊंड मध्ये झालेले पाहिले. पर्सेंटाईल तर खूप चांगले आहेत, खूप म्हणजे खूप चांगले आहेत, पण जे कॉलेज अलॉटमेंट होते अगदीच पाहायला गेलं तर एकदम टियर 1 मधले शेवटचे कॉलेजेस मिळत आहेत, पण पर्सेंटाईल हे टियर 1 चे आहेत. मग अशा विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी खूप जास्त महत्वाचं ठरणार आहे स्पॉट राऊंड. कारण विद्यार्थ्याची अपेक्षा आहे की मला सीयूपी मिळावं, व्हिजिटीआय मिळावं, वालचंद मिळावं, एसपी किंवा एसपीआयटी मिळावं. लक्षात घ्या, आपण या ठिकाणी जर टेक ब्रांच सोडल्या तर नॉन टेक्निकल ब्रांच मध्ये या सुद्धा कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू शकतात. लास्ट इयर सिव्हिल ब्रांचचा जर सीयूपीचा कट ऑफ काढून पाहिला तर 96 च्या पुढे आहे. व्हिजिटीआयचा सुद्धा 96 च्या पुढे आहे. एसपीचा सुद्धा 95 च्या पुढे आपल्याला दिसून येतो. त्यामुळे याच विद्यार्थ्यांना जर असे टॉप कॉलेजेस पाहिजे असेल तर आपल्याला सीएस सोडून अदर दॅन ब्रांचला प्राधान्य द्यावं लागेल. नसेल तर या पर्सेंटाईल मध्ये जर आपण एसपीआयटी, पीआयसीटी आणि डीजे सांगू ट्राय करत असाल तर या वर्षी मला कठीण वाटतंय 97 पर्सेंटाईल या ठिकाणी मिळेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जेही ऑप्शन या ठिकाणी ट्राय करायचे ते ऑप्शन्स असणार केजे सोमय्या आहे, डी.वाय. पाटील अक्कुर्डीचा कॅम्पस आहे, एआयएसएसएम चे या ठिकाणी दोन्ही कॅम्पसेस आहे, आय स्क्वेअर आयटी आहे, पीबीजी आहे, मॉडर्न आहे, जेएसपीएम ताथोडे आहे, ठाकूर कॉलेज आहे, एमआयटी आळंदी आहे. या कॉलेजेसला आपण या ठिकाणी ट्राय करू शकतात. आणि यामध्ये सर्वाधिक महत्वाचा पॉइंट सांगेल, विद्यार्थ्यांनी वॅकन्सी पोझिशन अनुसार सुद्धा त्या कॉलेजमध्ये उपलब्ध राहायचं असेल. एखाद्या कॉलेजमध्ये जर अगदीच लो वॅकन्सी निर्माण असेल तर त्या ठिकाणी स्पॉट राऊंडला जाऊन आपल्याला तेवढा काही जास्त फायदा होणार नाहीये. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्वात महत्वाचं आहे की डिपेंड अपॉन वॅकन्सी त्या कॉलेजमध्ये उपलब्ध राहणं गरजेचं असणार आहे. आता या 97 बद्दल विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी क्लॅरिटी दिली की आपल्याला कुठल्या कॉलेजमध्ये जाणं या ठिकाणी योग्य असणार आहे आणि तिथे गेल्यानंतरच आपल्याला फायदा होऊ शकतो याबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे. ठीक आहे, तर डी.वाय. पाटील अक्कोडी सोबत डी.वाय. पाटील पिंपरीचाही आपण या ठिकाणी विचार करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे 95 टू 96. या रेंज मध्ये जे विद्यार्थ्यांची संख्या आहे हे आतापर्यंतच्या म्हणजे पाहिलं असता इयर ऑफ इंजिनिअरिंगचे आहेत जेवढे त्याच्यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी संख्या या रेंज मध्ये आहेत आणि या विद्यार्थ्यांना समाधानकारक कॉलेज मिळत नाही, ब्रांच मिळत नाहीये. चांगलं कॉलेज मिळत आहे पण ब्रांच ईएनटीसी कॉम्प्रोमाइज करावी लागत आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, जेही कॉलेजेस आपले टार्गेटेड असणार आहे, जर आपण सीएस साठी विचार करत असाल जेएसपीएम, पीबीजी, आय स्क्वेअर आयटी, डी.वाय. पाटील अक्कुर्डी ऍज वेल एज डी.वाय. पाटील पिंपरी सोबतच या ठिकाणी तुम्ही पीसीसीओईचं रावेतचं पण या ठिकाणी कॉलेजेस या ठिकाणी ऍड करू शकतात. नंतर एआयएसएसएम चे दोन्ही कॉलेज मॉडर्न कॉलेज आहे. त्यानंतर सिंहगडचा पूर्ण ग्रुप मध्ये कुठे जरी आपल्याला ऍडमिशन मिळेल, सोबतच एमएमसीयू आहे. त्यानंतर जेही आपल्या आपण ज्या भागात राहतो, जसं की एखादा विद्यार्थी शिवाजी युनिव्हर्सिटी मध्ये राहत असेल, अशा विद्यार्थ्यांनी जर त्या कॉलेज त्या रिजन मधले केआयटी कॉलेज असेल, आरआयटी कॉलेज असेल, अशा जरी कॉलेजला प्राधान्य दिलं तर ते गोष्ट मच बेटर या विद्यार्थ्यांसाठी राहणार आहे. यामध्ये बरेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेज कराड, गव्हर्नमेंट कॉलेज संभाजीनगर, गव्हर्नमेंट कॉलेज एचजीएस नांदेड, अमरावती अशाही कॉलेजला आपण प्राधान्य देऊ शकतो. हे सुद्धा आपल्याला या मेरिट मध्ये सीएस मिळवून देणारे कॉलेजेस असणार आहेत. लक्षात घ्या,
जर 95 जर विद्यार्थ्यांना मी सीएस साठी सांगत असेल तर अगदीच त्याच कॉलेजमध्ये 93 चा विद्यार्थी सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सुद्धा मिळवू शकतो. त्यामुळं बरेच या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी माहिती ऍड करता आली नाही, पण मी तुम्हाला ओरली सुद्धा ही इन्फॉर्मेशन देत आहे. ठीक आहे. नेक्स्ट ज्यावेळेस आपण पाहू याच मध्ये 90 पर्सेंटाइल टू 95 पर्सेंटाइल. आता या मार्काचा जर आपण या ठिकाणी विचार केला असता तर याही विद्यार्थ्यांना जे काही आर-आय-टी आहे, सिंहगडचे ऑल आहेत, एम-एम-सी-ओ आहे, के-आय-टी आहे, डी-ओ-बी डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीचा, के-के वाघ नाशिकचा आहे, डी-वाय पाटील कोल्हापूरचा आहे आणि सम गव्हर्नमेंट कॉलेज. या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आपण अगदी एजीजीएस नांदेड, गव्हर्नमेंट कॉलेज जळगाव, यवतमाळ, गव्हर्नमेंट कॉलेज कोल्हापूर असे जेवढेही गव्हर्नमेंट आहेत, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस म्हणत नाहीये मी, गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणतात. या कॉलेजेसमध्ये अगदी लोअर मार्क्सला सुद्धा सीएस ब्रांच या ठिकाणी मिळालेली आहे. अगदी लास्ट इयरला जळगावमध्ये जवळपास 80 पर्सेंटाइल या ठिकाणी सिव्हिल ब्रांच मिळाली आहे. कोल्हापूरमध्ये सुद्धा 84 पर्सेंटाइलला सीएस ब्रांच या ठिकाणी मिळाली आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी जर आपण आपल्या रिजन मध्ये जे काही गव्हर्नमेंट कॉलेज याला जर आपण टार्गेट करत असेल तर अगदी लोअर मार्क्सला सुद्धा आपल्याला या ठिकाणी कॉलेजेस मिळतात. याशिवाय या मार्कच्या विद्यार्थ्यांना म्हणजे 90 टू 95 च्या विद्यार्थ्यांना यदा कदाचित सध्याच्या परिस्थितीला जेएसपीएम हडपसर मिळाला आहे, मराठवाडा मित्र मंडळ मिळालं आहे, सोबत कुणाला मॉडर्न कॉलेज मिळालं आहे. तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी जर स्पॉट राऊंड जॉईन केला तर या ठिकाणी चान्सेस आहेत की आपलं ते अपग्रेडेशन पीबीजी मध्ये म्हणा, या ठिकाणी थोडस आयस्क्वेअर आयटी मध्ये म्हणा किंवा शेवटला डीवाय पाटील पिंपरी मध्ये म्हणा, शेवटच्या डे पर्यंत या ठिकाणी हे सुद्धा अपग्रेडेशन पाहायला आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्याही स्पॉट राऊंडला जायचंय अशा विद्यार्थ्यांना पेशन्स ठेवावे लागतील पुढचे 4 दिवस. मी पुढचे 4 दिवस म्हणण्यापेक्षा ज्याही वेळेस आपला स्पॉट राऊंडच्या डेट्स असतील त्या डेट्स मध्ये आपल्याला पेशन्स ठेवावे लागतील आणि महत्वाची गोष्ट आहे आपल्या मेरिट अनुसार, आपल्या पर्सेंटेल अनुसार त्या ठिकाणी कॉलेजला जॉईन करणं गरजेचं असणार आहे. तत्पूर्वी जेही विद्यार्थी सध्या या ठिकाणी महत्वाचं सांगेल, ज्याही विद्यार्थ्याला आपल्या मार्फत स्पॉट राऊंडची पूर्ण अपडेट, कुठल्या कॉलेजची कधी राऊंड आहेत, मेरिट पोझिशन काय आहेत, अशी इन डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपले जे काही खाली ग्रुप्स दिलेत त्या ग्रुप्सला लिंक तुम्ही जॉईन करा. त्यावरती आम्ही सर्व अपडेट आपल्याला अवेलेबल करून देणार आहोत. ठीक आहे. तर यानंतर 85 टू 90 तर या विद्यार्थ्यांना महत्वाचं काय की आपल्या लोकल आणि रिजन मध्ये जे काही कॉलेजेस रेप्युटेड कॉलेजेस आहेत शक्यतो या कॉलेजला प्राधान्य द्या. या मार्कच्या विद्यार्थ्यांनी पुणे पुणे करत बसलात तर या ठिकाणी आपल्याला तेवढं काही समाधानकारक या ठिकाणी मिळणार नाही. होईल पण जास्त आपल्या काही अपेक्षा अनुसार या ठिकाणी चांगलं कॉलेज मिळणार नाहीये. त्यामुळे आपल्या रिजन अनुसार या ठिकाणी पहा. मेन काय जर आपल्याला टॉप कॉलेजमध्ये जायचं असेल तर आपल्याला सिव्हिल मेकॅनिकल आणि प्रोडक्शन किंवा इन्स्ट्रुमेंटेशन या काही जे ब्रांचेस आहेत याचं प्राधान्य देणं गरजेचं असणार आहे. तर यानंतर जी अगदी 80 टू 90 मध्ये आहेत तर याही विद्यार्थ्यांना सेम आहे की आपली वॅकन्सी बघा, वॅकन्सी पाहून या ठिकाणी सीएसआयटी एआयडीएस चा या ठिकाणी विषय सोडून द्या आणि टॉप कॉलेज टार्गेट करत असाल तर ब्रांच कॉम्प्रोमाइज करून पुढे चालणं गरजेचं असणार आहे. एकंदरीत या रेंज मध्ये जे विद्यार्थी आहेत म्हणजे 80 टू 90 मार्क्स मध्ये या रेंज मधल्या बऱ्याच विद्यार्थ्यांचं मी असं पाहिलंय की या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी कुठे ना कुठे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये आपलं ऍडमिशन सिक्युअर करून ठेवलं आहे. जर या विद्यार्थ्यांना स्पॉट मध्ये चांगलं कॉलेज मिळालं तर ते कॉलेज सोडू शकतात, नाही मिळालं तर ऍज इट इज जे कॉलेज आहे ते या ठिकाणी कंटिन्यू करणार. असं जवळपास यावर्षी 60% स्टुडंट्सने या ठिकाणी अशा पद्धतीची स्ट्रॅटर्जी यूज केली आहे. यदा कदाचित सध्या अद्याप आपण या ठिकाणी कुठल्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेऊन ठेवलं नसेल तर आपल्याकडे अजूनही वेळ आहे. जर आपले मार्क्स 80 आणि 80च्या खाली असतील आणि आपल्याला जर चांगल्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपण या ठिकाणी या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचा या ठिकाणी फॉर्म भरून आपलं ऍडमिशन सिक्युअर करून ठेवा. कारण 80च्या खाली असणाऱ्या विद्यार्थ्यांना या वर्षी मला असं वाटत नाही की स्पॉट राऊंड मध्ये सुद्धा तेवढं समाधानकारक काही मिळू शकतं. ठीक आहे. तर माझी एक विनंती आहे की जसं या स्पॉट राऊंड बद्दल मी तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन दिली, हे व्हिडिओ मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा की जेणेकरून त्याही विद्यार्थ्यांना स्पॉट राऊंड मध्ये कोणत्या कॉलेजेसला जायचंय, कशा पद्धतीने जायचंय याबद्दल माहिती मिळेल आणि विद्यार्थ्यांना जर गुणवत्ता असेल तर अशा विद्यार्थ्यांचा कुठं लॉस पण होणार नाहीये. ठीक आहे.